भारतरत्न डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजप अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश आयोजित आणि भाजप प्रदेशाध्यक्ष विश्वजित गायकवाड यांच्या संकल्पनेतून भारताची भीमज्योत महायात्रेचे सोलापूर जिल्ह्यात उत्साहात पदार्पण झाले. 26 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता हा कार्यक्रम पार पडला. दीक्षाभूमी ते चैत्यभूमी असा प्रवास करणारी भारताची भीमज्योत महायात्रा सामाजिक समता, बंधुता आणि संविधान मूल्यांचा संदेश देत सोलापुरात दाखल झाली. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भीमज्योतीचे स्वागत घोषणाबाजी आणि उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. तसेच संविधान रक्षण आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला. या महायात्रेमुळे सोलापुरातील आंबेडकरी अनुयायी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भारताची भीमज्योत उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले. यात्रा जी आहे ते नागपूरपासून सुरू झाली. काय या मागचा उद्देश आहे, काय भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चा तर्फे आम्ही ही भारताची भीमज्योत हा कार्यक्रम या ठिकाणी बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेला आहे. तर हा कार्यक्रम आम्ही दीक्षाभूमी ते चैत्यभूमी असं घेऊन जाणार आहोत. तर सगळ्यात पहिला कार्यक्रम झाला होता दीक्षाभूमीमध्ये, त्याच्यानंतर झाला तो अकोल्यात, त्याच्यानंतर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर लातूर, आज सोलापूर, आता पुणे आणि मुंबईमध्ये चैत्यभूमीमध्ये आम्ही ही ज्योत समर्पित करणार आहोत. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला असं दाखवायचं की बाबासाहेबांच्या स्वप्नातला जो भारत आहे हा भारत आपले पंतप्रधान केंद्रामध्ये आणि आपले मुख्यमंत्री राज्यामध्ये बाबासाहेबांचे विचार घेऊन कसं काम करत आहेत. त्याचबरोबर आम्ही हे सांगत आहोत की काही जे विरोधी पक्ष आहेत हे एक फेक नरेटिव्ह आमच्या पक्षाबद्दलचे पसरवत आहेत, तर ते काय स्ट्रॅटेजीने पसरवत आहेत आणि त्याचं खरं खोटं काय आहे आणि आपण एक नागरिक म्हणून त्या षडयंत्राला बळी कसं पडू नये, हा एक पूर्ण भीमज्योत असा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमातर्फे मला असं सांगायचं आहे की मला समजलेले जे बाबासाहेब आहेत आणि मला समजलेली जी भारतीय जनता पार्टी आहे याची जर सांगत घातली तर मला असं वाटतं की फक्त आमचा समाज नाही तर पूर्ण भारत देशाची चांगल्या प्रकारात प्रगती होऊ शकेल. आणि या पूर्ण कार्यक्रमामध्ये जे काय आम्ही दाखवलेलं आहे, जे काही डेटा, जे काही नंबर्स जे आम्ही दाखवलेले आहेत ते रेफरन्स आम्ही बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेल्या पुस्तकातून आम्ही रेफरन्स घेतलेले आहेत आणि बाकीची सगळी जी आकडेवारी आहे ती सरकारी वेबसाईट वरती पण अवेलेबल आहे. भाजपला ही गोष्ट उशिरा सुचली असं वाटत नाही का? कारण अबकी बार 400 पारचा नारा भाजपने दिला होता आणि त्याच्यानंतर हे सगळे उपक्रम घेत आहे. कसं आहे, जब जो होना है तब सो होता है. मला असं वाटतं की जी वेळ आहे ती खरी वेळ आहे. तर 2029 ची तयारी आहे का? कसली 2029 नाही, सध्या 2026 ची तयारी. ही संकल्पना राबवत असताना आपण कशा पद्धतीने लोकांना काय आव्हान करणार आहोत? नाही, मी आवाहन करतोय की बाबासाहेबांबद्दल जे आता म्हणजे बाबासाहेबांना आतापर्यंत मला असं वाटतं की 70 वर्षापर्यंत एका छोट्याशा साच्यामध्ये आपण ठेवलं गेलेलं आहे. ते त्याच्यामध्ये म्हणजे बाबासाहेबांचे जे योगदान आहे ते देशाच्या विविध क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान आहे. ते म्हणजे ते महिलांचे जे लिबरलायझेशन असेल किंवा ते पूर्ण जे इलेक्ट्रिक ग्रीड भारताला जे त्यांनी केलेलं आहे, असे बरेच योगदान आहे बाबासाहेबांचं, पण त्यांना एका छोट्या साच्यामध्ये ठेवलेलं आहे. आम्ही या भीमज्योत कार्यक्रमामार्फत आम्ही हे दाखवायचा प्रयत्न करतो की बाबासाहेबांचं खरं योगदान आहे आणि खरे बाबासाहेब आम्ही यात दाखवायचा प्रयत्न करतो. समारोप करताना नेते उपस्थित, मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित असणार आहे का आणि त्याचं स्वरूप कसं असणार आहे? आम्ही आता शेवटची जी सांगता करणार आहोत ती मुंबईमध्ये करणार आहोत आणि डेफिनेटली म्हणजे आमचे नेते आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आम्ही त्यांचा वेळ मागून त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम मुंबईमध्ये करणार आहोत. साहेब, आपल्या कार्यक्रमात ना भारत मातेच्या प्रतिमा जे आहे त्याचे पूजन झालं आणि त्या प्रतिमेत भगवा ध्वज आहे. बाबासाहेबांची भारत मातेची भगवा ध्वज असली की तिरंगा असली? नाही, तुम्ही कलरला कशाबद्दल तुम्ही करून नाही, रंग आहे आम्हाला, म्हणजे भगवा रंग हा एका कशा तरी प्रतीक आहे. त्याच्यामुळे कलरला तुम्ही डिफरन्शिएट करू नका असं मला वाटतं. कलर सगळ्यांचा आहे, भगवा रंग असेल तर निळा रंग असेल का हिरवा रंग असेल, कलर सगळ्यांचे असतात. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर.
ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.